नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजली रेसिपी मराठीमध्ये. आज आपण पाहणार आहे भरल्या कांद्याची भाजी. उन्हाळा स्पेशल. बऱ्याचदा असं होतं की पालेभाज्या व्यवस्थित येत नाहीत, तर अशा वेळी आपण घरात भाजीला काहीही नसताना अगदी झटपट होणारी ही आणि अतिशय खमंग भरल्या कांद्याची भाजी बनवू शकतो. तर चला मग भाजीला बनवायला सुरुवात करूया. तर इथे आपण 4 ते 5 कांदे घेतलेत. तर कांदे अशी सोलून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्याची मागचे आणि पुढचं देठ काढून घ्यायचं आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे, कोथिंबीर लागेल तशी, 1 चमचा लसण आणि अद्रकची पेस्ट वापरायची आहे. साधारणतः 1 छोटी वाटी आपण इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि व्यवस्थित ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. इथे साधारणतः 2 ते 2.5 चमचे मी खोबराचं कीस वापरलेलं आहे आणि इथे 2 ते 3 चमचे आपण दही वापरले. तर फ्रेश दही असावं, खूप जास्त आंबट दही वापरू नये. 1 चमचा जिरं वापरायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर 1 छोटा चमचा हिंग पावडर आणि चवीनुसार मीठ वापरणार आहे. त्याचबरोबर 1 छोटा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे. तर गरम मसाल्याची रेसिपी जी आहे ती ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही बघू शकता. 1 चमचा मोहरी, 1 छोटा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. तर अशा प्रकारे आपल्याला कांद्याची भाजी बनवण्यासाठी हे सगळं साहित्य लागणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, कांदा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. जसं आपण भरल्या वांग्याची भाजी करतो त्याच पद्धतीने, पण अप्रतिम चवीची ही भाजी होते. बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये आपल्याला पालेभाज्या खावंसं वाटत नाही, तर अशावेळी अशी भरल्या कांद्याची भाजी ती अतिशय पौष्टिकसुद्धा असते, कारण कांदे थंड असतात आणि उन्हाळ्यामध्ये कांदा खाल्ला जातो. तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करू शकता. तर इथे आपल्याला अशा प्रकारे कांदा कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला यात छानपैकी मसाला भरता आला पाहिजे इतपत हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर जसे वरून 1 कट लावायचा आणि इकडच्या साईडने 1 कट, अशा प्रकारे मधोमध जसं प्लसचं साईन असतं त्याप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला साधारणतः 2 ते 3 कांदे अशाच प्रकारे कट करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. फक्त पूर्ण शेवटपर्यंत कट करायचं नाही आहे. बघा, इथे आपले कांदे कट झालेले आहेत. आता आपण यामध्ये मसाला भरण्यासाठी तयार करूया. तर खूप छान भाजी होते आणि ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. आता एका बाऊलमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि इथे आपण थोडंसं खोबऱ्याचं किसही घेतलं आहे. त्यात कोथिंबीर, 1 छोटा चमचा आपला गरम मसाला वापरायचा आहे. इथे आपण थोडीशी हळद वापरणार आहे आणि थोडं थोडं शिल्लक ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला फोडणीमध्ये टाकता येईल. लाल तिखट आणि चवीनुसार मीठ वापरायचं आहे. आता यात थोडेसे मी कच्चे जिरे पण टाकलेले आहेत आणि थोडीशी लसण आणि अद्रकची पेस्ट. हवं असेल तर तुम्ही गरम मसाल्याच्या जागी काळा मसालासुद्धा वापरू शकता. त्यानेही भाजी अतिशय छान आणि अगदी झटपट झणझणीत होते. आता यात थोडंसं आंबटपणा येण्यासाठी मी दही वापरले. दही नसेल वापरायचं तर तुम्ही इथे लिंबू सुद्धा वापरू शकता, म्हणजे लिंबाचा रस वगैरे काढून घ्यायचा. पण एवढं लिंबू वापरायचं की हा मसाला ओलसर झाला पाहिजे. अशा प्रकारे बघा, जेणेकरून हा मसाला जर ओलसर असेल तर तो कांद्यामध्ये व्यवस्थित भरला जाईल आणि खूप जर जास्त ड्राय असेल तर तो मग कांद्यामध्ये व्यवस्थित भरला जाणार नाही आणि भाजी आपण ज्यावेळेस करू ते पूर्णपणे बाहेर येऊ शकेल. तर यासाठी अशा प्रकारे आपल्याला कांदा बरोबर मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि त्याचं जे तोंड आहे कांद्याचं ते व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला असा गच्चमध्ये भरला जातो. तर खूप सोपी रेसिपी आहे, पण अतिशय झटपट होणारी आणि अप्रतिम रेसिपी आहे. जर बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला कंटाळा येतो भाजी करायचा, तर अशी झटपट तुम्ही एक 10 ते 15 मिनटात होणारी ही कांद्याची जर भाजी केलात तर ती खूप छान लागते आणि काहीतरी नवीन आहे. तर तुम्ही घरात हे सगळं साहित्य अवेलेबल असतं, तर यापासून तुम्ही अशा प्रकारे अतिशय चवदार भाजी बनवू शकता. आता आपण हे तिसरा आणि चौथा कांदा जो आहे आपला अशाच पद्धतीने भरून घेऊया. जर मिश्रण आपलं मसाल्याचं ओलसर असेल तर ते अशा प्रकारे घट्ट बसेल कांद्यामध्ये आणि जर तुम्ही यात थोडंसं नसेल तुम्हाला आंबट टाकायचं तर तुम्ही साधं पाणी टाकून सुद्धा ओलसरपणा मसाल्यामध्ये आणू शकता. तर अशा प्रकारे आपण आता सगळी कांदी भरून घेऊया आणि इथे आपले आता ह्या कांद्याला फोडणी देण्यासाठी आपल्याला सुरुवात करायची आहे, म्हणजेच भाजीला फोडणी मारणार आहोत आपण. आता साधारणतः 3 ते 4 आपण चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. त्याचबरोबर इथे हिंग वापरणार आहे मी. हिंगामुळं छान खमंगपणा येतो. आणि इथे आता कढीपत्ता. तर कढीपत्ता थोडासा फ्राय झाला की मग त्यात आपण बाकीचं लसण अद्रकची पेस्ट ॲड करूया आणि आता आपण जे सुकं खोबरं वाचवून ठेवलं होतं तेही ॲड करूया. त्याचबरोबर इथे जो मसाला आपला शिल्लक होता
आपल्या कांद्यामध्ये भरून जो मसाला शिल्लक होता तो मसाला ग्रेव्हीसाठी वापरायचा आहे. थोडासा बनवताना जास्त बनवायचा म्हणजे त्याची ग्रेव्हीसुद्धा अतिशय छान होते. आता तो शिल्लक मसाला तेलामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचा. एक साधारणतः 2 ते 3 मिनटं हा मसाला आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. आता यात आपण लाल तिखट टाकणार आहोत. चवीनुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लाल तिखट टाका आणि यात हळद, थोडासा गरम मसाला, जे आपण शिल्लक मसाले ठेवले होते मसाला बनवत असताना ते सगळे मसाले आपल्याला आता या फोडणीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आता जे भरलेले आपले कांदे आहेत ते भरलेले कांदे अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. तर खूप छान भाजी होते. साधारणतः 2 ते 3 लोकांसाठी मी हे 5 कांदे बनवते आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता. आता कोथिंबीर भरभरून घालायची यामध्ये म्हणजे छान लागते. आणि आता व्यवस्थित एक 2 ते 3 मिनटं कांदेसुद्धा आपण खालून आणि वरून असं परतून घेऊया म्हणजे छान अशी भाजली जातील कांदेसुद्धा आणि खायला छान लागतील. तर त्यासाठी कांदे भाजणं आवश्यक आहे. अगदीच असा कच्चा वास येणार नाही कांद्याचा, म्हणून आपल्याला हे कांदे असं तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये साधारणतः 2 ते 3 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि खालच्या आणि वरच्या साईडने दोन्ही कांदे भाजले गेले की मग त्यात आपण पाणी ॲड करूया. जर तुम्हाला नुसता असा मसाला आवडत असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता आणि थोडीशी ग्रेव्ही आवडत असेल तर यात मग आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 ग्लास तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पाणी टाकू शकता. जितपत तुम्हाला ग्रेव्ही पातळ करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही यात पाणी ॲड करा. आता व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे बघा. आणि कांदे आपल्याला आता झाकून लावून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. साधारणतः 10 मिनटं अगदी मंद गॅसवर आपल्याला हे शिजवायचं आहे. आता यात चवीनुसार थोडंसं आपण मीठ टाकूया आणि परत एकदा चमच्याने हलवून घेऊया. ऑलरेडी आपण मसाला बनवत असताना थोडंसं मीठ टाकलं होतं. तर आता फोडणीमध्ये किंवा आपण या ग्रेव्हीमध्ये मीठ थोडं बेताने टाकायचं आहे. आणि बघा अशा प्रकारे आपली एक 10 ते 15 मिनटानंतर भाजी तयार होते. मसाला असा छानपैकी तर्री सुटली जाते मसाल्यावर आणि ग्रेव्हीवर सुद्धा तुम्ही बघू शकता ग्रेव्ही मस्त परफेक्ट झालेली आहे. सगळे कांदे अशा प्रकारे आपले शिजले गेलेत. मऊ कांदा होतो. आता आपण ही भाजी तयार झाली आहे तर सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. अप्रतिम चवीची आणि अतिशय चवदार चविष्ट झटपट होणारी भरल्या कांद्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. उन्हाळ्यामध्ये खूप छान लागते ही भाजी. यासोबतच जर ज्वारीची भाकर आणि 1 ग्लास ताक असेल तर अतिशय अप्रतिम बेत होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. रेसिपी खूप सरळ, साधी, सोपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अजून कुठल्या आयडिया असतील तर त्याही आम्हाला कळवा म्हणजे त्या पद्धतीने अजून आपण अपडेट करत राहू. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.